महाराष्ट्रात सगळ्यात सुंदर काय असेल तर तो म्हणजे सह्याद्री. आणि याच सह्याद्रीच्या सौंदर्यात भर टाकतात ते इथले गडकिल्ले आणि घाटवाटा. महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाटवाटांपैकी एक असलेला माळशेज घाट जर तुम्ही पावसाळ्यात पाहिला नसेल तर तुमचा प्रवास अपूर्ण आहे. कारण पावसाळ्यात माळशेज घाट म्हणजे जणू धरतीवरचा स्वर्गच. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी सागर मधने स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जातोय माळशेज घाट पाहण्यासाठी. खरं तर तुम्ही म्हणाल माळशेज घाटात असं विशेष काय आहे, तर पावसाळ्यामध्ये माळशेज घाटात बरंच काही विशेष असतं. पावसाळ्यामध्ये मी तर म्हणेल हा माळशेज घाट नसतोच, हा धबधब्यांचा घाट असतो. इतकं सुंदर इथलं वातावरण असतं आणि त्यामुळेच आपण आजची भटकंती करणार आहोत माळशेज घाटाची. निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या जुन्नरच्या परिसरात पाहण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. येथील काही घाटवाटा जगप्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजेच माळशेज घाट. माळशेज घाट हा पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला सर्वात सुंदर घाट रस्ता आहे. छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर शहरापासून आम्ही माळशेज घाटाकडे निघालो. पावसाळ्यात माळशेज घाटाला अक्षरशः धबधब्याचं स्वरूप आलेलं असतं. या घाटातून पुढे सह्याद्रीतला सर्वात प्रसिद्ध असा काळू धबधबा देखील आहे. डोंगराला टेकलेले उंच उंच ढग आणि घाटवाटावरून दरीत कोसळणारे सुंदर धबधबे, हे सगळं पाहताना माळशेज घाटाचं सौंदर्य किती अफाट आहे याचा अंदाज आपल्याला सहजपणे येतो. माळशेज घाटामध्ये सध्या आपण पोहोचलेलो आहोत आणि सध्या इथलं वातावरण जर पाहिलं ना, पूर्ण धुक्यात हरवलाय माळशेज घाट. आणि या घाटातला सगळ्यात सुंदर वॉटरफॉल जर पाहिलं ना, पाठीमागच्या बाजूला आपल्याला दिसतोय. अतिशय सुंदर धबधबा आहे. आता आपण त्या ठिकाणी जवळ जाऊयात आणि पाहूयात त्या धबधब्याचं जवळून दृश्य कसं येते. पावसाळा आणि माळशेज घाट, मला वाटतं यापेक्षा सुंदर कॉम्बिनेशन दुसरं काय असू शकतं. तुम्ही बघू शकता या बाजूला सुद्धा एक वॉटरफॉल आहे आणि असाच एक सुंदर वॉटरफॉल, एक म्हणण्यापेक्षा खूप सारे वॉटरफॉल आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आणि याच ठिकाणी तुम्ही बघू शकता इकडे भरपूर सारे हॉटेल्स आहेत जिथे नाश्त्याची वगैरे सोय होऊ शकते आणि आणखी बऱ्याच गोष्टी, अशी मक्याची कणसं वगैरे आहेत. माळशेज घाटातील हा सर्वात प्रसिद्ध धबधबा. रस्त्यावरून दिसणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची अक्षरशः झुंबड उडत असते. आपणही या धबधब्याच्या जवळ पोहोचलो आणि साक्षात स्वर्गच आपल्या समोर असल्याचा भास झाला. माळशेज घाटामधल्या सगळ्यात सुंदर धबधब्याच्या जवळ सध्या आपण आहोत. पाठीमागे तुम्ही बघू शकता आणि हे जे पाणी पडतंय ना, त्याच्या बाजूने पायऱ्या बनवल्यात वरच्या बाजूने तो धबधबा पाहण्यासाठी. असं वरतून दगड पडल्यासारखं वाटतंय. एवढं पाणी जोरात छत्रीवरती आदळतंय.
या ठिकाणी फिरण्यासाठी आलेले काही हौशी पर्यटक बिनधास्तपणे पाण्यात भिजण्याचा आनंद घेत होते. माळशेज घाटातील या सेल्फी पॉइंटवर थांबून अनेक लोक फोटो काढण्याचा आनंद घेतात. घाटावरून दरड कोसळू नये यासाठी बांधलेल्या या जाळीवरून माकड दादा कसरत करताना दिसत होते. तर आपल्या गाडीचा कब्जा घेतलेला आहे बंदर मामानी आणि त्यानं गाडीचं जे वस्तू गावाला ते खायला सुरुवात केली. ए बाबा ते खायचं नाही का? ए मारदा नको ओढू लागा. आणि बघू शकता काही खायला मिळते का म्हणून गाडीवरती बसलाय, पण गाडीत सध्या कोणी नाही. आम्ही इकडून बघतोय. उतरला. आरशामध्ये जाऊन स्वतःचाच मुका घेतोय. पावसाळ्यात घाट माथ्यावरून पडणारं पावसाचं पाणी थेट रस्त्यावर पडत असल्यामुळे काही लोक रस्त्यातच गाड्या थांबवून एन्जॉय करताना दिसत होते. पण अशा ठिकाणी गाड्या थांबवणं या दिवसात प्रचंड धोकादायक. घाटामध्ये एके ठिकाणी वरतून जो धबधबा पडतोय ना तो थेट रस्त्यावरती पडतो. त्यामुळे बरेचसे लोक स्वतःच्या ज्या गाड्या आहेत ना त्या रस्त्यावरती थांबवतात, कारण जेणेकरून वरतून जे पाणी आहे ते गाड्यांवरती पडावं. पण इथं थांबणं जरासं रिस्की आहे, कारण आजूबाजूचं वातावरण बघू शकता, पूर्ण फॉग आलाय. जर दिसलं नाही ना आपण गाडीला समोरून किंवा पाठीमागून डायरेक्ट गाडीला ठोकू शकतात. बघू शकता. आपण निघूयात आता इथून. हे बघू शकता, अशक्य सुंदर घाणेरड्या रस्त्यावरून आपला प्रवास चाललाय. रस्त्याला भरपूर खड्डे पडलेत आणि खड्डे बुजवण्याचं काम हे बहादर पावसात करत आहेत. वा रे पठ्ठ्यानो वा. आणि काय तर मुरुम टाकतायत डांबरी रोडवरती. ही अशी सिस्टीम आहे आपल्याकडे. ही कामं जर पावसाळ्याच्या आधी केली तर रस्ते व्यवस्थित राहतील. पण मग टेंडरचा पैसा कोण खाणार?